नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचा आनंदी कट्टा आमच्या सगळ्या श्रोतृ भगिनींना समर्पित. स्त्री एक सिस्टीम याविषयी एक अतिशय सुंदर लेख वाचनात आला. तोच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवते. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असं कोणी कधी अभ्यास केलाय का? भारतातल्या घरात जे सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार रोज रोज वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी भाजी वरण भात कोशिंबीर चटणी उसळ वगैरे वगैरे आणि लाडू चिवडे मिठाया पक्वान्न हे सगळं घडत असतं, ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असं खरंच कधी कोणी अभ्यास केलाय का? फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती, तेल तापलं हे कसं ओळखायचं? गॅस किती मोठा किती लहान केव्हा कमी जास्त करायचा, पदार्थ उलटण्यानं किती वेळा हलवायचा, उलटणं की डाव, डाव की झारा, कढई का पातेलं, पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं? एका वेळी 4 पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं? आणि ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळेच्या पदार्थांचं नियोजन कसं करायचं? प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा खरकट चिकटपणा आवरता घ्यायचा कसा? दूध तापत असताना कुकर शिजत असताना तेल गरम होत असताना आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला 4 भांडी घासणं, एखादी भाजी चिरणं, एखादी यादी तयार करणं, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणं, हा वेळेचा हिशोब कसा करायचा? मीठ तिखट साखर किती घालायचं? पोळी चपाती फुलका पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार त्याची जाडी ह्याची सांगड कशी घालायची? उरलेल्या अन्नाचं काय करायचं? वातावरण ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील ह्याचा अंदाज कसा बांधायचा? किती गोष्टी असतात ना स्वयंपाक म्हटलं की. मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजनही शिकायला लागणार आहे. बुद्धिमत्ता हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो आणि स्वयंपाकघर चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसानं शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्या तरबेज होणाऱ्यांना हुशारी म्हणणारी आपण माणसं. प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला आपण दाद किती वेळा देतो याचा विचार करायला हवाय. निसर्गानं दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री मार्क इंग्लिश येणं आणि असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. एक दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे बघावं. दिवसात किमान 3 वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातनं बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. खाण्यापूर्वी दिवसातनं एकदा तरी निसर्गानं आपल्या घराला सढळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेच्या रूपाचे आभार मानावे एवढंच. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण
बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.